जय हरी. एकादश स्कंध भाग 113. 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की यदूचा प्रश्न आणि त्याला अवधूतांचं उत्तर. तर हे सांगण्याच्या अगोदर नाथांनी त्या काळच्या काही ढोंगी लोकांचं वर्णन केलं आहे. कोणतीही उत्तम गोष्ट विकृत कशी करावी याचं जन्मजात ज्ञान माणसाला असल्यामुळं सगळ्या समाजात ढोंगीपणा आणि लबाडी ही आढळते. विशेषतः अध्यात्माच्या बाबतीत विकृतीचा अनुभव फार येतो. म्हणून भारतामध्ये एकीकडे श्री ज्ञानदेव, श्री एकनाथ, श्री तुकाराम, श्री समर्थ यांच्यासारखे अध्यात्म सूर्यदृष्टीस पडतात, तर त्यांच्याच अवतीभोवती अनेक मंबाजी प्रतिष्ठितपणे वावरताना आढळतात. प्रत्येक संतांना कोणी ना कोणीतरी त्रास दिलेलाच आहे. अशा लोकांचा दंभस्फोट केल्याशिवाय एकही संत आढळणार नाही. नाथ महाराज म्हणतात की या मृत्यूलोकात जन्म आल्यावर हा नरदेह मिळून देखील अवधूताप्रमाणे आपलं सार्थक करून घेणारे थोडेच असतात. सामान्य माणसं बहुत करून धर्म, अर्थ आणि काम या तिन्हींचीच इच्छा करतात आणि त्यांचंच ज्ञान ते अवश्य प्राप्त करून घेतात. आम्ही स्वधर्म पाळतो असं काही लोक म्हणतात. ते आपल्या स्नानसंध्येची कीर्ती मिरवतात आणि शेवटी पैशासाठी गायत्रीचं फळ देऊन टाकतात. आम्ही वेदोक्त यज्ञ करतो आणि वेदमार्गाची स्थापना करतो असं काही लोक म्हणतात. पण असं म्हणत म्हणत स्वर्गाची इच्छा धरतात आणि ते एक उदरनिर्वाहाचं साधन करून सोडतात. आम्ही स्वकर्मनिष्ठ आहोत असं काही लोक म्हणतात. स्वकर्माच्या पायी हे लोक दर्भ, माती आणि पाणी हे नासतात. परंतु वेळेला एखादा भिकारी आला तर त्याला एवढीशी सुद्धा भीक घालत नाहीत. काही ढोंगी लोक आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी वैष्णव दीक्षा घेतात आणि मोठी झळफळीत देवपूजा करून दोन्ही हातांनी शंख वाजवून दाखवतात. रोग्याचा जीव वाचवून आयुष्यदान देणारे आणि काही पुण्यपुरुष स्वतःला अहिंसक वैद्य म्हणवतात, पण स्थावर जंगमादी सगळ्या जीवांची हिंसा करून आपलं यश सगळीकडे मिरवतात. काही लोक आपली कीर्ती वाढावी म्हणून तुला करून घेतात. मलमूत्रानं भरलेला देह द्रव्याबरोबर तोलून ते द्रव्य दान करतात. प्रारब्धात द्रव्ययोग नसणारे लोक लक्ष्मीची उपासना करतात, पण हे अभागी लोक लक्ष्मीपतीची काही उपासना करत नाहीत. लक्ष्मी ही विश्वगुरु श्रीहरीची पत्नी आहे. जो तो तिचा अभिलाष धरून तिला असं राखून ठेवतो, जपून ठेवतो, माझ्याचकडे राहिली पाहिजे हा अट्टहास करतो. हरीची पत्नी हरीला न देणाऱ्याचा अधपात होतो. हरीला न देणाऱ्याचा म्हणजे जे कुणी गरजू आहेत त्यांना न देणं, कारण त्यांच्याही हृदयस्थ कोण आहे? हरीच आहे. किंवा चांगल्या सत्कार्यासाठी दान देणं हेही हरीलाच देण्यासारखं आहे. मूर्ख लोकांना अगदी भुरळ पडते. खरा स्वार्थ ते विसरून जातात. परमार्थासाठी कोणी कवडीसुद्धा खर्चत नाही. रोगाचा नाश होऊन भरपूर आयुष्य मिळावं म्हणून आणखी काही लोक सूर्याची उपासना करतात, पण देहमुळी नश्वर आहे याची आठवण त्यांना नसते. त्यामुळं शाश्वत आत्मस्वरूपाची विस्मृती त्यांना पडते. अशा रीतीनं केवळ आयुष्याकरता, कीर्तीकरता, द्रव्याकरता लोक धडपड करताना आढळतात. दृश्य जगाचा जोर मोठा विलक्षण आहे. त्यानं सामान्य लोकांना मिथ्या भ्रम उत्पन्न होतो. अर्थात ज्ञानाची साधनं साध्य करून काही लोक दृश्यापासून सुखाची अपेक्षा करतात. वेदांतातील भाषा शिकून तिच्या जोरावर अद्वैत ब्रह्माचं उत्तम प्रतिपादन करणारे लोक शेवटी ते ज्ञान पोटासाठी विकतात. याला काय म्हणावं? आणि काही लोक स्वतःला योगज्ञानी म्हणवतात. वायू कोंडून लोकांमध्ये प्राणायाम करून दाखवतात आणि डोळे मिटून ध्यानात बसल्याचा आव आणतात, पण त्यांच्या मनात मात्र देहसुखाचं चिंतन चाललेलं असतं.
आता हे सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकंच की असे अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या ज्ञानाच्या मागे लागतात, त्यासाठी नाना प्रकारची साधनं साध्य करून घेतात, पण शेवटी मूर्खपणानं त्यांचा दुरुपयोग करतात. अर्थात त्यांचं आयुष्य वाया जातं, यात शंकाच नाही. यदुराजाने आता प्रश्न करायला सुरुवात केली. यदुराजाने अवधूताला जे प्रश्न विचारले ते सगळे आत्मज्ञानाबद्दल होते. राजानं हे प्रश्न विचारण्यात मोठं औचित्य आहे, कारण पृथ्वीवरील उत्तम देहभोग ज्याच्या सेवेला हजर असतात, अशा राजाला देखील भगवंताच्या दर्शनाशिवाय खरं समाधान मिळत नाही, हे यावरून स्पष्ट होतं. म्हणून आपण ज्या परिस्थितीत आहोत ती मध्यम प्रतीची असेल तर माणसानं पुष्कळ श्रीमंत होण्याच्या नादी न लागता भगवंताच्या नादी लागावं. राजकुलामध्ये अध्यात्माचा विचार करणारा पुरुष उत्पन्न होणं हे दुर्मिळच असतं. यदू म्हणाला की हे अवधूता, तू ब्रह्मवेत्ता असून आत्मानंदानं परिपूर्ण आहेस. त्या आनंदाचं कारण काय? तू देहात असून विदेह स्थितीने वागतोस. दृश्य विषय तुला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. इतका अलिप्तपणा तुला कोणत्या रीतीनं प्राप्त झाला? तुला राजाची भीड नाही, धन्वंताची भीड नाही, दीनांचं भाषण मात्र तू गोड मांडतोस आणि आत्मज्ञान देऊन त्यांचं मनोरथ पूर्ण करतोस. तू आर्तबंधू दीनदयाळ असा आहेस. ज्यांचा भाव शुद्ध असतो त्यांना भक्तवत्सल आहेस. म्हणून आत्मज्ञानाचं गूढ हे मला समजून दे. यदू राजा सत्वशील असून संतांचा मोठा भक्त होता. तो जसा अत्यंत बुद्धिमान तसाच अत्यंत श्रद्धाळू होता. भगवंताच्या सानिध्यानं भाग्यवंत असलेल्या अवधूताची भेट यदूला झाली हे त्याचं भाग्य होय. म्हणून यदूनं त्याची यथोचित पूजा करून अतिनम्रपणे त्याला प्रश्न केला. राजाची नम्रता पाहून अवधूत अतिप्रसन्न झाला आणि क्षीरसागर उचळंबावा किंवा कृपारूप मेघ गरजू लागावा किंवा आत्मानंदाची तुतारी वाजावी असं तो ज्ञान बोलू लागला. अवधूताचं उत्तर कसं आहे? तर अवधूतानं राजाच्या प्रश्नांना उत्तर देताना सबंध विश्वाला गुरुरूपानं पाहावं असा साधनाचा अतिमहत्त्वाचा सिद्धांत सांगितला. हे विश्व सर्वांग परिपूर्ण भगवंताचं व्यक्त स्वरूप असल्यानं त्यातील प्रत्येक वस्तूमध्ये तो गुणरूपानं विलसत आहे. तो गुण शोधून काढण्याची बुद्धी मात्र पाहिजे. स्वतःमध्ये आणि जगामध्ये असार टाकून सार शोधून काढण्याची जी बुद्धी, तिला सद्बुद्धी म्हणतात. या सद्बुद्धीची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. साधनाने अखेर तीच साधकाच्या अंतर्यामी निर्माण होते आणि तिच्या जोरावर त्याला आत्मसाक्षात्कार होतो. अवधूत म्हणाला की राजा, तू राजा असून सिद्धांची लक्षणं ओळखतोस हे मोठंच नवल आहे. तू स्वानंदाचं कारण विचारलंस ते मी तुला यथार्थ सांगतो. सद्गुरूशिवाय आत्मज्ञान कधीच प्राप्त होत नाही. आत्मज्ञानाच्या चिंतनात गुंतलो असता मी अनेक गुरु केले. ज्या प्राण्यामध्ये जो सद्गुण माझ्या दृष्टीला पडला त्या गुणापुरता मी त्याला गुरु केला. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसत असे. म्हणजेच या सृष्टीमध्ये जे जे काय दिसलं, मग प्राणी असो, वस्तू असो, व्यक्ती असो, एखादा गुण असो, एखादा व्यवसाय असो, कुणीही असो, त्यांना मी गुरु केला. कशासाठी? तर काहीतरी ग्राह्य म्हणजे काहीतरी घेण्यासाठी आणि कशाचा तरी त्याग करण्यासाठी. बुद्धीनं त्या गुणांचा अंगीकार मी केला आणि स्वतःच्या धैर्यानं त्याची धारणा धरली
म्हणजे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं मी मुक्त झालो आणि स्वेच्छेनं आणि निर्भयतेनं संचार करू लागलो. संसार तरून जाण्यास मुख्य सद्बुद्धी पाहिजे. दुसरा उपाय तिथे कामाला येत नाही. व्यर्थ कष्ट सोसण्यात काही अर्थ नाही. ज्याच्यापाशी सद्बुद्धी नसते तो संसाराचा गुलाम असतो. रात्रंदिवस अनेक दुःख भोगत असता यत्किंचित उसंत नसते. ज्याच्या हृदय मंदिरात सद्बुद्धी नसते त्याच्या मनात वैराग्य उपजत नाही किंवा विवेकाचा उदय होत नाही. अर्थात तो तरुण जाणं शक्य नसतं. ज्याच्या अंतःकरणात वैराग्य आणि सद्बुद्धी समप्रमाणात वास करतात तो मनुष्य एका घावात संसाराचे तुकडे करून टाकतो. त्याच्या पुढे संसार बिचारा काय करणार? आधी संसार म्हणून काहीतरी खरी वस्तू असली तर त्याच्या नाशासाठी खटाटोप करणं शोभेल. पण जो साधक विवेकाच्या गावात शिरतो त्याच्यापुरता संसारमुळी नाहीसाच होतो. शिष्यप्रज्ञा म्हणजे शिष्याची सद्बुद्धी हाच संसार नाश करण्याचा खरा उपाय आहे. शिष्याच्या ठिकाणी सद्बुद्धी स्थिर झाली की तिच्या सामर्थ्यानं संसार मृगजळवत बनतो. आता मृगजळ दिसतं, भासतं, पण ते खरं असतं का? नसतं. तसं तो असून नसल्यासारखा होतो. काय? संसार. आता माझ्या प्रजेनुसार मी अनेक गुरु सांगतो. माझ्या बुद्धीनुसार किंवा माझ्या प्रज्ञेनुसार, प्रजेनुसार चुकलं, माझ्या प्रज्ञेनुसार मी अनेक गुरु सांगतो. त्यावर विचार करून ग्राह्य ठरवावं. म्हणजे ग्राह्य असेल ते घ्यावं आणि अग्राह्य वाटेल ते टाकावं. इथे शिष्याची प्रज्ञा आपोआप कळून येईल. म्हणजे शिष्याची बुद्धी, शिष्याची पात्रता, शिष्याची लायकी हे कळून येईल. दृष्टांत रूपानं त्या बुद्धीची लक्षणं सांगतो. शिष्याची प्रज्ञा चाळणी, सूप किंवा तवा यांच्यासारखी असते. चाळणीमध्ये जे जे पडतं त्यातील खरं आणि सूक्ष्म तत्व खाली सांडतं. गुणदोषांचे खडे मात्र वर चाळणीत उतरतात. ते खडबड खडबड आवाज करत असतात. अशा अवस्थेचा आपण त्याग करावा. तसं नाही केलं म्हणजे गुणदोषांचे खडे पोटात ठेवल्यास आत्महिताची खात्रीनं हानीच होते. सुपाची तऱ्हा निराळी असते. भूस, कोंडा, कचरा, माती ते टाकून देते. चांगलं स्वच्छ बीज तेवढं आपल्या पोटात धरून ठेवतं आणि साठवतं. तव्याचं काम आणखीन निराळच असतं. तवा स्वतः तापतो आणि कच्चा असेल ते भाजून काढतो. म्हणजेच अपक्वाला तो परिपक्व करतो. तसं वैराग्यानं स्वतः तापून आपल्या गुणानं आणि कृतीनं अपक्वाला परिपक्व करावं. म्हणजे आसक्ताला अनासक्त करावं. तात्पर्य काय? तर सूप आणि तवा यांनी उचित केलेल्या अवस्था शिष्यानं निश्चयानं संपादन कराव्या. म्हणजे हातच्या आरशाप्रमाणे परमार्थ आपोआप हाती येतो. ही दृष्टी ठेवून जगाकडं पाहिलं तर सारं जग गुरूंनीच भरलेलं दिसतं. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.